नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करून व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. वृषाली 17. मी सौख्याच्या शिखरावर होते, पण अधूनमधून मला राजमाता कुंती देवींची आठवण होई. म्हणूनच सत्यसेन दादाला मी आवर्जून त्यांच्याविषयी मिळेल ती माहिती आणावयास सांगितलं होतं. तो जे जे सांगत होता ते ऐकून मला पांडवांच्या कर्तृत्वाचा अचंबा वाटत होता. केवळ 6 महिन्यातच त्या 5 शक्तिशाली वीरांनी खांडवनाचं घनदाट अरण्य तोडून टाकलं होतं. त्यातील गगनचुंबी वृक्ष होत्याचे नव्हते केले होते. नेहमी खांद्यावर गदा बाळगणारे राजपुत्र भीम प्रातःकाळी खांद्यावर धारदार परशु टाकून अरण्यात गेले की एक योजन घेरातील सारे अवाढव्य वृक्ष आणि काटेरी लतावेली ते नाहीशा करून परत फिरत. 5 एकाला आपल्या मातेजवळ आणि पांचालीजवळ रक्षणासाठी ठेवून सकाळी 4 दिशांना 4 जात आणि कामाला लागत. त्यांच्या कर्तृत्वानं ज्या धरतीला हजारो वर्षात कधी सूर्यप्रकाशाचा स्पर्शही झालेला नव्हता, ती आता प्रकाशस्पर्शानं पावन होत होती. खांडवनाचं सपाट पठारात रूपांतर झालं होतं. खांडवनाचं वर्षभरात एका सपाट पठारात रूपांतर होताच द्वारकेहून श्रीकृष्णांनी धाडलेल्या कुशल कारागिरांच्या सहाय्यानं त्यांनी अरण्यातील लाकूड संपत्तीचा उपयोग करून एक प्रचंड वास्तू बांधण्यास सुरुवात केली. त्या वास्तूसाठी लागणारे प्रचंड पाषाण भीम खांद्यावरून वाहून आणीत होते. कुणाच्याही भिक्षेवर जगायचं नाही असा पण त्या 5 माणी राजपुत्रांनी केला होता. द्वारकेच्या कल्पक कारागिरांनी आरंभिलेली राजवाड्याची राजवास्तू आकाशाच्या उदरात दिवसागणी आपलं मस्तक उंचावत उभी होत होती. अरण्यातले रानटी घोडे पकडून नकुल त्यांना माणसाळवीत होते. त्यांनी एका बळकट लाकडी कुंपणात शेकडो घोडे कोंडून ठेवले होते. पांडवांची क्रमाक्रमाने चाललेली प्रगती हस्तिनापुरात फारशी कुणालाच कळत नव्हती. माझ्या आग्रहासाठी सत्यसेन दादा कधी कधी खांडवनात जाऊन सर्व माहिती काढून मला ती सांगत होता. त्यातलं एकही अक्षर युवराज दुर्योधनाच्या कानी जाता कामा नये अशी मी त्याला सूचना केली होती. न जाणो त्यांचा ससेमिरा पांडवांचा पाठपुरावा करीत तिथंही पोहोचायचा अशी मला हुरहुर वाटे. राजमाता कुंती देवींच्या आशीर्वादाच्या छायेत पांडव सुखात असावेत असं मला वाटे. वृषाली 18. दिवस रात्रीच्या चातक पक्षाचं जोडपं हर्षविभोर होऊन एकमेकांमागोमाग धावत होतं. वृषसेन 2 वर्षाचा केव्हा झाला ते कळलंही नाही. त्याच्या धावण्याला राजवाडा अपुरा पडू लागला. तात तात म्हणत तो अंगराजांच्या अंगावर झेपावू लागला. ते त्याला पटकन उचलून घेत आणि त्याच्या मस्तकाचं दीर्घ अवघ्राण करीत. त्यांच्या पुष्टदंडावर बसून तो आपल्या टप्पोऱ्या डोळ्यांनी त्यांच्या कानातील लयीत डोलणाऱ्या कुंडलांकडं एकटक पाही. क्षणात त्याच्या मनात काय येई कोण जाणे, पण दोन्ही हातांनी जवळचं कुंडल चाचपून तो म्हणे, ता 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 ता. माझ्याकडं पाहत ते त्याला म्हणत, वृषू, तुला ही कुंडलं आवडली आहेत, पण ती तुला मी देणार नाही. दुरून पर्वत साजरे असतात राजा, त्यासाठी काय काय मनस्ताप सहन केलाय मी, हे तुला कसं सांगू. त्यांचं म्हणणं जणू पटलंच. अशा थाटात तो हातातील कुंडलं झटकन सोडून देऊन माझ्याकडं झेपावे. मी त्याला घेता घेता म्हणे, अजून 2 वर्षाचा नाही तर त्याला तुमची भाषा आत्ताच कळायला लागलीय. मोठा झाल्यावर तो माझं काहीच ऐकणार नाही. तसं कसं होईल वृषाली, तो कर्णाचा पुत्र आहे, तो मातेला कधीच विसरणार नाही, ते अभिमानानं म्हणत. वृषाली 19. वृषसेनानं आपल्या आगमनानं जणू राजवाडा गजबजवायचं ठरविलं असावं. त्याच्या शुभसूचक जन्मानंतर राजवाडा अनेक बालबोलांनी भरून गेला. वृषसेन 2 वर्षाचा झाला नाही तोच महाराणी भानुमतींनाही पुत्र झाला. त्याचं नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं. त्याचं नामाभिधान फार थाटात झालं. सहजच होतं, कारण तो कुरूंचा भावी राजा होता. महाराज धृतराष्ट्रांचा नातू होता.
लक्ष्मणाच्या जन्मानंतर 1 मासानंतर सुप्रियेला एक पुत्र झाला. तो चित्रासारखा रेखीव होता, म्हणून त्याचं नाव चित्रसेन ठेवण्यात आलं. चित्रसेनाच्या जन्मानंतर अंगराजांपेक्षाही आतुरतेनं मी सुप्रियेच्या कक्षात गेले. तिच्या शय्येवरच्या अर्भकाकडं मी उत्सुकतेनं पाहिलं, पण त्यालाही कुंडलं नव्हती. अंगराजांच्या कोणत्याही अपत्याला कवच कुंडलांचं दैवी देणं लाभणार नव्हतं हे आता निश्चित झालं होतं. पण ते निश्चित झाल्यानंच ते अधिक गंभीर झाले होते. त्यांना नेमकं काय खटखट होतं ते कुणालाच कळत नव्हतं. कधी कधी गंगेच्या पात्रात दिवसभर उन्हात सूर्याला अर्घ्य देत ते उभे असत. भोजनाचीही शुद्ध त्यांना नसे. मला त्यांची चिंता वाटू लागली. माझा पती सामर्थ्यशाली, सुस्वरूप होता, सद्गुणी होता. कोणत्याही स्त्रीनं आपलं जीवन सर्वस्व त्याच्या चरणांवर ओवाळून टाकावं असा अद्वितीय होता. पण त्याच्या मनाचा थांग नीट कुणालाच लागत नव्हता. मी त्यांच्या नित्य सहवासात होते, पण कधी कधी मला उगाचच वाटे की आपण एका पुरुषाच्या सहवासात नसून तेजाच्या वलयातच उभ्या आहोत. आणि म्हणूनच त्यांच्या पुढं काही काही गोष्टी बोलण्याचं धैर्य मला कधीच होत नव्हतं. मागं एकदा युवराज्ञी दुश्शला देवींनी मला विचारलेला एक प्रश्न मी त्यांना सांगितलेला नव्हता. कोणता म्हणून त्यांनी मला बरंच छेडून पाहिलं, पण मी काहीच कळू दिलं नाही. तो प्रश्नच तसा चावट होता. तुमच्या एकांताला पतीच्या अभेद्य कवचामुळं काहीच बाधा येत नाही काय? दुश्शला देवींनी विचारलेला हा प्रश्न मी माझ्या पतिदेवांना कशी काय सांगू शकणार होते? वृषाली 20. अशाच एका दिवशी पांडवांनी खांडववनात एक नगर वसविल्याची वार्ता येऊन धडकली. ती ऐकताच अनेकांना आनंद झाला. त्या नगराचं नाव त्यांनी इंद्रप्रस्थ असं ठेवलं होतं आणि इंद्रप्रस्थ ही खांडव राज्याची राजनगरी आहे असंही पांडवांनी घोषित केलं होतं. इंद्रप्रस्थ वस्तीला जाण्यासाठी अनेक पांडवप्रेमी नगरजन आपल्या परिवारासह हस्तिनापूर सोडू लागले होते. दिवसेंदिवस इंद्रप्रस्थ गजबजू लागलं. गायक, नर्तक, कुशल कामगार अशा अनेक प्रकारच्या लोकांनी इंद्रप्रस्थ भरू लागलं. ज्या खांडववनात पूर्वी रानटी श्वापदांच्या चित्तथरारक आरोळ्यांशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं, तिथं मानवांची संमिश्र कुजबूज ऐकू येऊ लागली. संगीत आणि नर्तन यांनी तिथला परिसर फुलून गेला. धैर्यशाली, कर्तबगार वीर अरण्यालाही राजनगराची वैभवी छटा आणू शकतात हे पाहून जसा अनेकांना आनंद झाला होता, तसंच अनेकांना वैषम्यही वाटलं होतं. हस्तिनापुरात तर सरळ सरळ दवंडी पिटण्यात आली की जो कोणी इंद्रप्रस्थात जाईल त्याची शेती, धन, संपत्ती सर्वच त्याच्या अनुपस्थित कुरूंच्या राजदंडाच्या अधिकारात येईल. कौरव आणि पांडव ही सरळ सरळ 2 स्वतंत्र राज्य वाटावीत असं वातावरण तयार होऊ लागलं. जे घडू नये ते घडत होतं. मत्सराची अभ्र दोन्ही राज्यातील राजनगराभोवती दाटत होती. पांडवांना राज्याचा सरळ योग्य राज्यभाग दिला गेला असता तर बरं झालं असतं असं अनेकांचं स्पष्ट मत दृढ होत होतं. पण सत्ता ही मदिरेसारखी असते. ती ज्याच्या हाती असते त्याला धुंद करते आणि ज्याच्या हाती ती नसते त्यांना ती वेडी करते. कौरवांचं चुकलं होतं. त्यांचं समर्थन करताच येत नव्हतं. पण पांडवांना राज्याचा भाग मिळाल्यानंतर हे कुरुवंशाचे 105 वीर एकत्र सुखानं राहू शकले असतेच असं कुणालाही म्हणता आलं नसतं. त्यांची मनं एकमेकांपासून दूर गेलेली होती. हस्तिनापुरात आचार्य द्रोण, महामंत्री विदुर, महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, राजमाता गांधारी देवी सर्वजण असूनही त्यांना आपल्या वंशजांची मनं नीट पारखता आली नव्हती. प्रत्येक जण सोयीस्करपणे दुसऱ्याला दोष देत होता. हस्तिनापूर म्हणजे तटस्थ प्रेक्षकांची निष्क्रिय विलास नगरी आहे की काय अशी दाट शंका येत होती. इंद्रप्रस्थ मात्र वसंत ऋतूत पळस फुलावा तसं फुलत होतं. सहज बोलण्यात नगरजन पांडवांचं इंद्रप्रस्थ म्हणू लागले होते. नुसतं इंद्रप्रस्थ कधीच म्हणत नव्हते. नकळत विणले जाणारे हे धागे मनाभोवती दूरत्वाचं जाळं निर्माण करीत होते. ज्या नगरात एकेकाळी 105 युवराज एकत्र मानानं मिरवताना पाहिले होते, तिथंच आता ते 100 आणि 5 असे विभागले गेले आहेत असं मानलं जात होतं.
रक्तानं एकत्र आलेली मनं कधीच एकमेकांपासून दूर जाऊ नयेत, ती अंती दाहक ठरत असतात. महाराज, पितामह, महामंत्री, अमात्य कुणीतरी जाणकारानं पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांचे संबंध कसे सुधारतील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता येऊन ठेपली होती. कारण मानवी मन हे अनेक विचारांचं तृण माजलेलं कुरण असतं. त्यावर अपसमजांचे दवबिंदू नेहमीच मौतिकासारखे तळपायला लागतात. पण कुणीच समेटासाठी हालचाल करीत नव्हतं. दिवस प्रकाशाचं लेणं घेऊन उगवत होते, रात्री अंधाराचं देणं देऊन मावळत होत्या आणि एकमेकांना सीमा भिडलेली दोन राज्य मनात द्वेषाचा अंगार जागवीत कधीच सुखी होऊ शकणार नाहीत हे मोठमोठ्या राजधुरंधरांनाही काही उमगत नव्हतं. माझं जीवन सुखी असूनही भोवतीच्या या कुंद वातावरणामुळं ते मला सुखी वाटत नव्हतं. वृषाली 21. सोन्याचे दिवस फार जलद गतीनं निघून जात असावेत किंवा मन सौख्यात गुंतलं असल्यामुळं त्याला कालाचं भान राहत नसावं. वृषसेना पाठोपाठ लक्ष्मण आणि चित्रसेन झपाट्यानं वाढत होते. मोठी झाली तरी आपली अपत्य मात्या पित्यांना नेहमीच लहान वाटतात. वृषसेन 6 वर्षाचा झाला. अखंड बडबड आणि अविरत धडपड हाच त्याचा स्वभाव होता. अनेक शंका आणि प्रश्न यांनी तो वाड्यातील सर्वांना सतावून सोडी. त्या अंगराजांनाच भीत असे. राजसभा, युद्धशास्त्र, मृगया यातून उरलेला सर्व काळ अंगराज वृषसेना समवेत घालवीत. त्याच्याशी बोलण्यात ते बालाहून बाल होत. अनेक वेळा ते त्यांना अतिशय आश्चर्यकारक प्रश्न विचारी. एकदा तो त्यांना म्हणाला, तात, तुम्ही फारच अप्पलपोटे आहात. ते कसं काय वृषू? मला तर सर्व हस्तिनापूर उदार म्हणते. त्याच्या मस्तकावरून मायेनं हात फिरवीत ते हसत म्हणाले, नाही, तुम्ही अप्पलपोटेच आहात. नाही तर तुम्ही आम्हालाही तुमच्यासारखी सुंदर कुंडलं आणली असती. कुंडलं अशी सहज मिळत असती तर ती प्रत्येकानं घेतली असती राजा. तुला आवडणारी ही कुंडलं कापून काढता आली असती तरी मी तुला लगेच देऊनही टाकली असती. मलाही ती आता नकोशी झालीत. तुम्हाला स्वतःला कशी ती कापता येतील? दुसऱ्या कुणाला तरी कापता येतील. तुम्ही 2 हातांनी कान आणि खडग धरणार तरी कसं? तू बघ, तुला जमतंय का ते? जमेल, पण रक्त आलं तर आई मारील की मला? नाही रे, ती इथं येण्यापूर्वीच तू कुंडलं घेऊन टाक. रक्त येणार नाही आणि आलं तरी मी रडणार नाही. तिला सांगणार नाही. आपल्या पित्यासारखाच हट्टी असलेला तो लगेच शस्त्रागारात धावत गेला आणि शस्त्रगारपालाकडून एक छोटं खडगं घेऊन ते हातात नाचवीत परतलाही. अंगराजांच्या मांडीवर बसून त्यानं त्यांचं एक मार्सल कुंडल आपल्या चिमुकल्या हाताच्या चिमटीत पकडलं. पण तसाच क्षणभर तो थांबून म्हणाला, तात, मी काही तुमच्यासारखा अप्पलपोटा नाही. मी एकच कुंडल घेईन. एक मला, एक तुम्हाला, असं म्हणत त्यानं खडगं सावरलं. ठीक आहे, तुझ्या वाटणीचं तू घेऊन टाक. आटप लवकर. त्यांनी त्याला अनुज्ञा दिली. आपले डोळे मोठे करून तो काय काय करतो ते कुतूहलानं ते पाहू लागले. इतक्यात मी तिथं गेले. आपल्या चिमुकल्या हातांनी खालचा ओठ आवेशानं दाबून तो हातातील खडगाचं धारदार पातं त्यांच्या कानावरून सरासरा फिरवीत होता. पण खडगं गवताच्या पात्यासारखं त्यांच्या कानावरून नुसतंच फिरत होतं. बराच काळ त्यानं प्रयत्न करून पाहिला. आम्ही दोघं त्याच्या चिकाटीवर हसत होतो. शेवटी तो दमला. त्याच्या थिटुकल्या मस्तकावर घामाचे बिंदू उभे राहिले. खडगही त्याला आता पेलवेना. ते हातातून फेकून देऊन तो त्यांच्या मांडीवरून खाली उतरला. त्यांनी विचारलं, काय रे वृषू, काय झालं? त्यानं ते उत्तर दिलं ते इतकं अनपेक्षित होतं की त्या दिवशी मला प्रथमच कळलं की तो भलताच धोरणी आहे. आपला पराभव यत्किंचितही मान्य न करता तो बालिशपणानं सहज म्हणाला, काही नाही तात, मला तुमचं कुंडलच नको. का रे? कशाला ते? तुमचे कान केवढे आणि माझे केवढेसे? माझ्या कानात ते मोठे नाही का दिसणार? त्याच्या उत्तरावर खुश होऊन अंगराजांनी त्याचा हात हातात धरून त्याला झटकन परत आपल्याकडे ओढलं आणि कुंडल नसलेल्या त्याच्या कानाचे पटापट मुके घेत ते पुटपुटले, तुला कुंडल नाही तेच ठीक आहे. त्यांच्यामुळं माझं काय कल्याण होणार
ते माझं मलाच समजलेलं नाही राजा. वृषसेनाच्या बाललीलात आमचे दिवस गोफणगुंडा शेतात पडल्यावर पाखरं उडून जातात तसे भरकन निघून जात होते. राहत होत्या त्या काही प्रसंगांच्या स्मृती, सूर्यास्तानंतर रेंगाळणाऱ्या धुसर अस्पष्ट संधी प्रकाशासारख्या. धन्यवाद.